हाय सगळ्यांना नमस्कार. आता झाले दुपारची वेळ आणि चक्क आबाळ इतकं आले हो का. आबाळ आले ते आले आणि थोडासा पाऊस आला आणि बंद पण झाला. कपडे काढतो तर हो का बंद झाला आणि मी भिजली. सारवून काढलं आणि कपडे काढायला गेली. आता काय घरात आला तळवट ठेवला घडी घालून. हा नाही तर तो भिजायचा. आता म्हणलं घर व्हायचं चांगलं वाळण थोडं ऊन पडले झाड. आता ही कवर चालायचे काय म्हणून अजून तर घर वलच आहे. घर सारवून काढलं जेवलीच हात धुवून तवर तर झाला आला पाऊस. म्हणलं चांगलं ऊन पडलं या घर व्हायचं चांगलं वाळण असं हे झालं होतं लय वल्ल 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 वाळानाच नाही म्हणून म्हणलं सारवून काढा चुलीला पोत्याला हे देऊन. झाली झिमझिम चालू. हा काय करते आली म्हणजे आता काय कुठलंच काम नको धड. कपडे वाळाय घातलेली ती काढावं लागली सगळंच. आता बापू मोटर बंद करून आलं. पाणी लय थोडं थोडं यायला लागलंय. बापू म्हणलं लय पाऊस आल्यावर मग कसं बंद करून म्हणून बापू बंद करून आला. आता लावले वरच्या टाकीत पाणी. बघू आता भरती का नाही. दळण केलं हरभरा ही सगळं नीट केलं. निम्म इकायला न्यायचं होतं मार्केटला. मग पण आता पाऊस यायला लागला म्हणलं बापू तरी कसं जायचं. कोथमीर काढायला जायचं होतं. बापूंचं कालवा चालला होता पावसाने झालं. दारात काय पाऊस लागत नाही. किती आभाळ पुढं पुढं गेले तुम्हाला दाखवू का. पुढं पुढं नुसतं पळतंय. तिकडं बघा कसलं दिसतंय आभाळ इकडं हे. आता वाईट चांगलंच आल्यापैकी वाटतंय बरं का बऱ्यापैकी. बघू आता कितीक पाऊस येतोय काय माहीत नाही. इथंच राखान बसावं लागेल. टाकी भरती म्हणल्या मला. सरपान तर राहिलंच आणायचं बाहेरच्या चुलीचं. बाहेरच्या चुलीला सरपान आणायचं अजून. सकाळ धरणं हेच काम चाललं होतं. आत्या बापू घरी नव्हती ना त्याच्यामुळं मगाशी आल्या तर आत्या हरभरच नीट करायला लागल्या. आता भिजली पण आणि गार लागायला लागलं. घर सारून काढलं म्हणलं पटकीने वाळण. कशाचं काय 10-15 दिवस झालं सारावलं नव्हतं. ह्या चिकचिकीमुळं सारावलं नव्हतं. असं सारवाय गेलं की असं टिपकं यायचं. असं सारवाय गेलं की असं पाऊस यायचा. ए बस बाबा गप. आताशी माणूस जीवन कुठं बाहेर आलंय तर लागलं वरडायला. आता आणून बांधलंय की का निहून लगेच बांधू. लय गामताड वासरू. त्या गाईला बसून देत नाही तपुन बसत नाही. चराय नेलं तरी वराडणार सुटून येणार दावत तोडणार. आणि त्या गाईला चरून देत नाही. गाई लगेच हुदाळ्या मारत नसती उड्याच मारते. अशी मारते की गपच बसत नाही. हा आज तर चक्क गरजायलाच लागलंय. पहिल्यांदा बघते मी एवढं घर असतंय ती. पाऊस तर कुठंच नाही. झिमझिम आली गेली निघून घर असतं या. तिकडच्या खाली कोपऱ्यात घर असतं या. बापू कोथमीर काढायला निघलं होतं. कसं कोथमीर काढायला त्याच्यात. होय आत्या. आत्याला ऐकू येत. आमच्या आत्या काहीतरी करत बसल्या ना. त्या घरातला सगळा राडा ही काढून मग सारून काढलं ना. थोडी बाजरी गावली होती. आत्या बसल्या बाजरी नीट करत परत हे सगळं पुसून घेतलं. कधी भरती टाकी काय ना. आत्या घर जायला लागलं वर का की गरजून पाऊस पडणार नाही आज. आमच्या आत्याला पण चष्मा लागलाय. चष्मा लागून काम चाललंय. तुम्ही माणसानं तू काय करते. मी सारवती होती हो. आत्या नीट करत होत्या मग आल्यापासून हरभरा हो का सारवून काढलेला हा सुद्धा हिरवगार झाल्या तर इतकं छान हे. कुत्री माझ्या महाग सगळी माझ्या महाग. पाऊस बंद झालाय तर सरपानच घेऊन होती परत जाऊन. चल बाया सरपान आणल्याशिवाय सुख नाही. कारण का पाणी कशाने तापवायचं. पाणी तापतच नाही. अरे देवा इकडचा बल ह्यांनी सोडूनच टाकला वाटतं. लागलाच नाही. दारातला बल नाही लागला नाही. इथलं लागून काय फायदा. बटन बंद करते. बंद केलं. एवढं गरज गराजलं आणि पाऊस तर किती आला नुसतं अंगान ओलं झालं. काय बाया किती आपदा उगं नुसते सरपान आणाय पळायचं हिन तीन आणि सुटलं वार. कपडे टाका नामक कारण कधड कपडे वाळले नाहीत काहीच नाही. होय आत्या बरोबर ना. काय करते मग
कामालाच हे नाही, कामाला असं का माणूस मुहूर्त लावायला लागलं की असं गरजला आता वाटलं भलताच वादा पाऊस येतोया, पार बंदच करीत नाही काय जणू. हा लय घरातलं नाराडलं वराडलं तिथं झोपीच गेलं. कोथिंबीर काढायची होती ती झोपलंच. सगळंच वाटोळ झालं आहे ना. म्हणलं आपलं झोपाच आता कोथिंबीरीचा आपला संपर्क बंद. मी उठायची नाही म्हणलं, पार आता राहणार जाय नको. नाही बेत्यात म्हणजे काय मी काय म्हणते झोपीच गेलं पार. त्याला वाटतं किती पाऊस आला आणि किती नाही काय माहिती. लय अवघड आहे बापूंचा खेळ. लय अवघड आता काय करायचं. आणि दुसऱ्या माणसाला काम काय सुचून देत नाही. चल 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 मागाशी इतकं पार रानात गेलं उरसक थोडा चला 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 चला. आपण मागं ती पुढं तिथंच असले बाय त्यामुळे रानातच जायचं. पण आम्ही रानातच बापू घरी. मग काय आता एवढा पाऊस खातो का त्यांना. चालत येईन की माणूस, पण नाही गरजायला लागलं की बापू घरी का तर गाडी गुत्ती. आम्ही मागं बापू पुढं. गाडी रानात गुत्ती ना, काळा रान असल्यामुळे बनवती. मग अशी म्हटलं आता लय अवघड झालं, आता काय रानात जाय येतच नाही. आणि पाऊसच गायब झाला. पाऊस झाला की बेने गायब. अवघड आहे. हौसाने सगळं केलं आणि आज सगळं वायाच गेलं ना. सगळं वाया गेलं. जर ते हरभरा न्यायचं राहिलं आणि सगळंच राहिलं, हरभरा तरी टाकून आला असतं. बघ आता काहीच काम नाही. काहीच काम नाही. जायचं कोथिंबीर काढायला तू उघडलं तर. किती बांगड्या बसल्या हो. बांगडे किती बसले चेअर. त्या दिवशी बांगड्या भरायला गेलेल्या हातात घेऊन आल्या त्यानं आज घातल्या. सगळे पिचक्याच दुसरे असतील की बघा की. नाही ग सगळे पिचक्याच आहे त्या. घरात बाकीच्या होते की हिरव्या भरायचं का नाही ते. कुठे नाही तेच. चला असं द्या. गेला पाऊस, बघू आला तसं दाखवू. आता म्हणजे बारीक केसागत चालू या. कुणाला लय मोठा झालाय सांग. कमेंट करून सांगा. लय गरजत होतं म्हणजे पार म्हातारे हरभरा फोडून काम केलं तिने. एक तर हरभरा फोडीत होती. लईच घरातला आहे ना बेमापच. हो. असू दे तर. चला बाय सगळ्यांना.